धन्यवाद देत येशू ख्रिस्त आमचा मध्यस्थाच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना सादर करीत म्हणतो आहे आमेन. नवीन जन्माची गरज काय आहे? व्हॉट इज वाय वी नीड न्यू बर्थ? आपल्याला नवीन जन्म का बरं आवश्यक आहे? बायबल का बरं नवीन जन्मावर एवढा नवीन करार आणि जुना करार भर देत आहे? नवीन जन्माबद्दल. नवीन जन्म हा पुनर्जन्म नाही आहे. जी विशेष करून बाहेरच्या जगामध्ये एक थिओलॉजी किंवा बाहेरच्या जगामध्ये एक कॉन्सेप्ट आहे, धारणा आहे पुनर्जन्माबद्दल. पुनर्जन्म म्हणजे माणूस मरतो, त्यानंतर तो पुन्हा जन्म घेतो. एक तर प्राणी होतो, नाहीतर मग काही पक्षी होतो, नाहीतर मग गरीब किंवा भिकारी किंवा मग श्रीमंत बनून ह्या जगात येतो. तो पुन्हा मरतो, पुन्हा तो ह्या जगात येतो. ती चुकीची आणि खोटी धारणा आहे ह्या जगामधली पुनर्जन्माची. पुनर्जन्म हा नवीन जन्म नाही आहे. बायबल नवीन जन्माबद्दल सांगतं पण पुनर्जन्माबद्दल सांगत नाही. तर सर्वात पहिले तेच मी क्लिअर करू इच्छितो की नवीन जन्म हा पुनर्जन्म नाही. ख्रिस्ती शिक्षणाद्वारे आपल्याला हे जीवन भेटलेलं आहे. ख्रिस्ती शास्त्राद्वारे एकच जन्म आहे, मृत्यू आणि त्यानंतर न्यायासमोर सर्वांना उभं राहायचं आहे. आपल्याला हे एकच अपॉर्च्युनिटी भेटलेली आहे. वी हॅव जस्ट वन अपॉर्च्युनिटी. आपल्याला हीच संधी भेटलेली आहे या जगामध्ये त्या ठिकाणी. आणि याच्यानंतर मृत्यू आणि देवाच्या सिंहासनासमोर उभे राहणे असं होईल. तर जो शास्त्र भाग आपण वाचलेला आहे, योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचन 11 आणि 12, त्यामध्ये नवीन जन्माबद्दल सांगितलेला आहे. ह्या ठिकाणी नवीन जन्म का बरं गरजेचा आहे? त्या ठिकाणी बायबलमध्ये काही असे फ्रेजेस, काही असे वाक्यप्रचार आहेत ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? मराठीमध्ये खचित खचित सांगतो. हिंदीमध्ये काय असतं? सच सच कहता हो, सच सच कहता हो. ओके ओके यस. और ग्रीक भाषेमध्ये काय आहे? त्या ठिकाणी आपल्या मराठीमध्ये खचित खचित आहे आणि हिंदीमध्ये सच सच कहता हो. तर ग्रीक भाषेमध्ये आहे आमेन आमेन. याचा अर्थ आहे आमेन आमेन. याचा अर्थ की ज्यावेळेस खचित खचित किंवा सच सच असे दोनदा त्या ठिकाणी येशू ख्रिस्तानी वापरलेले आहे नवीन करारामध्ये, याचा अर्थ आहे दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर युअर लाईफ. याचा अर्थ काय आहे? तुमच्या जीवनाकरिता हे अत्यंत अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. खचित खचित ज्यावेळेस येशू ख्रिस्त सांगत आहे, याचा अर्थ आहे की आज्ञा पालन, प्रार्थना, उपास, मंडळीला जाणे, पश्चाताप करणे, या सर्व गोष्टी आहेत त्या ठिकाणी त्यांच्या जागेवर. पण हे जे मी तुम्हाला सांगत आहे हे सर्वात महत्वाचं आहे. हे जर झालं नाही, नवीन जन्म झाला नाही, तर तुमचा पश्चाताप, तुमचा विश्वास, मंडळीत जाणे, उपास, प्रार्थना, गीत गाणे, दान धर्म करणे आणि सर्व आध्यात्मिक ऍक्टिव्हिटीज काय होणार? सर्व व्यर्थ होणार. नवीन जन्म अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने सांगितलं खचित खचित मी तुला सांगतो की तुझा नवीन जन्म झाल्याशिवाय तू देवाच्या राज्यामध्ये जाणार नाही. का बरं महत्वाचा आहे? कारण की इफिसकरास आपल्याला आठवण करून देत आहे. इफिसकरास याचा 2 अध्याय वचन 1 आणि 2 कोणीतरी कृपया करून वाचावे. इफिस 2, 1 आणि 2, पहिलं वचन आणि दुसरं वचन. तुम्ही आपल्या अपराध आणि पातक यामध्ये मृत झालेले होता. त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता. ओके, ठीक आहे. का बरं गरजेचं आहे नवीन जन्म? ज्यावेळेस एखादं
विश्वास येते. शारीरिक रीतीने ती काय आहे? जिवंत आहे. शारीरिक रीतीने काय आहे? जिवंत आहे. शारीरिक रीतीने ते लेकरू वाढतं. पण आपण पाहताय बायबल काय सांगत आहे? येशू ख्रिस्ताला जाणण्या अगोदर, तुमचा नवीन जन्म होण्या अगोदर आत्मिक रूपाने तुम्ही काय होता? तुमच्या पापामध्ये आणि अपराधामध्ये मृत होता. बीसी, बिफोर ख्राइस्ट, म्हणजे ख्रिस्त पूर्व, ख्रिस्ताला जाणण्या अगोदर, ख्रिस्ताचं कार्य तुमच्या जीवनामध्ये होण्या अगोदर तुम्ही पापामध्ये आणि अपराधांमध्ये मृत होता. तर एखादी मंडळी आहे आणि त्या मंडळीमधल्या लोकांचं तारण झालेलं नाही आहे. त्या मंडळीमधील लोकांना देवाने त्याच्या आत्म्याने, त्याच्या सुवार्तेने नवीन जन्म दिलेला नाही आहे. तर ती मंडळी आत्मिक रीतीने मृत आहे. That church is dead church. मंडळी मध्ये लोक येत आहे ऍक्टिव्हिटी म्हणून, कार्यक्रम हे ते म्हणून, पण मंडळी त्या ठिकाणी किंवा मंडळीतील लोकांचं त्या ठिकाणी देवाने तारण केलेलं नाही आहे. त्यांना नवीन जन्म जर दिलेला नाही आहे मंडळीतील लोकांना, तर ती वधू कशी वधू आहे? मृत वधू आहे. इट इज अ डेड चर्च. इट इज अ डेड ब्राइड ऑफ, ओके, काय? मृत वधू आहे. आणि मग जर ती मृत वधू आहे आणि त्या मृत वधूला आपण सजून राहिलेलो आहे, एक विचार करा की मेलेली बायको आहे, मेलेली बायको, आणि तिला तिच्यासाठी मी त्या ठिकाणी फ्लावर्स आणत आहे, दागिने आणतो, तिला चांगले कपडे घालतो, काहीही होणार नाही. डेड वाईफ कॅनॉट हेल्प यू एनिथिंग इन एनिथिंग. मेलेली वधू जी आहे काहीही करू शकणार नाही. आणि बऱ्याचशा मंडळ्या जगामध्ये जे आहे ते मेलेले, आत्मिक रीतीने अपराधामध्ये मेलेले आहेत. आर वी डेड वाईफ? आपण मेलेली वधू आहो का? आणि त्या मेलेल्या वधूला आपण सजवून राहिलो का? आणि त्या मेलेल्या वधूला घेऊन फिरून राहिलो का? कदाचित अशी अवस्था असू शकते. न्यू लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. नवीन जन्म अत्यंत गरजेचा आहे. नुसतं मंडळी आहे पण मृत आहे, मेलेले आहे आत्मिक रीतीने, तर ते आपण एक डेड वाईफ, मेलेली वधू, मरी हुई दुल्हन लेके घूम रहे हैं. द बायबल इज व्हेरी क्लिअर. वचन पहा काय सांगत आहे. योहान शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि वचन 11 आणि 12 मध्ये, विशेष करून 13 पुन्हा एकदा मी वाचतो. त्यांचा जन्म, कोणाचा जन्म? वचन 11 मध्ये, ज्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, ज्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांचा नवीन जन्म रक्त, देहाची इच्छा किंवा मनुष्याची इच्छा ह्यापासून झाला नाही, तर देवापासून झालेला आहे. काय सांगत आहे? नवीन जन्म, न्यू लाईफ is not by blood and flesh and not by the will of man. नवीन जन्म हा रक्ताने, मांसाने किंवा मनुष्याच्या इच्छेने झालेला नाहीये. रक्त, नवीन जन्म रक्त आणि मांस. कशासाठी रक्त आणि मांस म्हणजे काय? आपल्या आई वडिलांद्वारे तुम्हाला नवीन जन्म भेटणार नाही. तुमच्या आई वडिलांद्वारे तुम्हाला फक्त शारीरिक जन्म भेटला. रक्त आणि मांस म्हणजे शारीरिक जन्माबद्दल बोलत आहे. तुम्हाला फक्त त्या ठिकाणी शारीरिक जन्म प्राप्त झालेला आहे तुमच्या आई वडिलांकडून. तो इट इज जस्ट अ बॉडीली बर्थ यू गॉट. तुम्हाला फक्त तो शारीरिक जन्म प्राप्त झालेला आहे. पण वचन सांगत आहे की रक्त आणि मांसाद्वारे हा नवीन जन्म प्राप्त झालेला नाही आहे, तर देवापासून हा नवीन जन्म प्राप्त झालेला आहे. तुमच्या नवीन जन्मामध्ये तुमचे आई वडील, तुमचे काका, तुमचे मामा, तुमचे नातेवाईक किंवा मनुष्य काहीही करू शकणार नाही. इफ यू आर थिंकिंग, आप लोग सोच रहे कि पास्टर के द्वारा मेरा नया जन्म हुआ है, मेरे अंकल मिशनरी के द्वारा या मेरे माँ बाप के
जिसके वजह से मेरा नया जन्म हो रहा है, तो तुम लोग क्या है, परमेश्वर को आद्य स्थान नहीं दे रहे। बाइबल बहुत क्लियरली बता रहा है कि न लहू से नहीं, न शरीर से, परंतु परमेश्वर की ओर से तुम्हारा नया जन्म होता है। इट इज नॉट बिकॉज ऑफ योर पेरेंट्स, नॉट बिकॉज ऑफ ह्यूमन बीइंग। इंसान के द्वारा नया जन्म होता नहीं, तो ये केवल परमेश्वर के द्वारा है। बाइबल बहुत ही स्पष्ट रीति से बता रहा है। सामने और क्या बताया है? रक्त आणि मांसाबद्दल सांगितलेलं आहे, अथवा मनुष्याच्या इच्छेपासून झालेला नाही आहे। नवीन जन्म मनुष्याच्या इच्छेपासून झालेला नाहीये। तुम्ही डिटरमाइन, तुम्ही निश्चय घेतला नाही की मी देवाचं लेकरू होतो, मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि आजपासून मी ख्रिश्चन होतो। यू हॅव नॉट डिसाइडेड। तुमच्या इच्छेने झालेला नाहीये तुमचा नवीन जन्म। यू हॅव चोजन गॉड, तुम्ही देवाला निवडलं? बिलकुल नाही। यू थिंक यू हॅव चोजन गॉड, यू आर मेकिंग गॉड स्मॉल अँड यू आर बिग। मी तुला निवडलं, मी तुझ्या सोबत येत आहे। देवाला तुम्ही काय करत आहे? लहान करत आहे आणि सीमित करत आहे। जर तुम्ही म्हणता कि मैंने प्रभु को चुना और मैं परमेश्वर के पीछे चल रहा हूँ, और मैंने ही ये निर्णय लिया कि मैं क्रिश्चियन बनूंगा, यू आर टीचिंग अ फॉल्स गॉस्पल। तुम्ही खोटी सुवार्ता देत आहे की मी निवडलं आणि मी प्रभू सोबत चालत आहे। इट इज नॉट यू, तुमच्या इच्छेने नवीन जन्म झालेला नाहीये। बायबल सांगत आहे रक्त मांसाने नाही आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयाने नाही, तर हा देवापासून आहे। इट इज द वर्क ऑफ गॉड। बायबल इज व्हेरी क्लिअर ऑन दिस। आपला नवीन जन्म झालेला नाही किंवा मंडळीचा नवीन जन्म झालेला नाही, आपण मेलेल्या वधूला घेऊन फिरल्यासारखं फिरून राहिलेलो आहे। सोनं दानं, सर्व गोष्टी, फुलं, हार, चांगले पोशाख, but it is a dead church and it cannot see the kingdom of God. मृत मंडळी देवाचं राज्य पाहू शकणार नाही। We are going in chapter 3 now. तिसरा अध्याय। तुमचं स्टेटस तुम्हाला वाचू शकणार नाही, तुमचं पद, तुम्हारा हुद्दा, तुम्हारा स्टेटस तुम्हें बचा नहीं सकता। निकोडिमस देखिए, कौन है निकोडिमस? निकोडिमस एक फरूसी था। केवल फरूसी नहीं, परंतु वो एक ऑफिसर था। बाइबल बता रहा है, पहला वचन कोई तो भी पढ़िए भाई। पुरुषांपैकी निकोदेम नावाचा एक मनुष्य होता, तो यहुद्यांचा फरूसी होता आणि यहुद्यांचा एक अधिकारी होता। म्हणजे यहुदी लोकांचं इस्रायलामध्ये जे सर्वात मोठं न्यायालय होतं, देयर वॉज अ बिग कोर्ट इन इस्रायल। त्या मोठ्या न्यायालयामध्ये 70 लोक असायचे आणि त्या 70 लोकांमधला हा निकोडिमस एक होता। म्हणजे हा मान्यवर होता, सन्मानित होता। फरीसी म्हणजे शिकलेला होता। ही वॉज इंटेलेक्चुअल गाय। समाजामध्ये त्याची स्थिती होती, कोर्टामध्ये बसणारा होता, हुद्दा, पद, सन्मान सगळं काही होतं। बट इनसाइड ही वॉज डेड। तो आतमधून मेलेला होता, तो रिकामा होता, रिक्त होता, त्याला देव कळालेला नव्हता। आणि मग त्या ठिकाणी देवाच्या योजनेने तो ह्या ठिकाणी आलेला आहे आणि परमेश्वराला तो म्हणत आहे, वचन 2, तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी आपण देवापासून आलेले शिक्षक आहात। बायबलचं ज्ञान होतं, पण मसीहा उभा आहे आणि तो त्याला शिक्षक म्हणत आहे। बिकॉज ही वॉज एम्प्टी, तो रिकामा होता, रिक्त होता, पोकळ होता। देवाला, मसीहाला, तारणाऱ्याला तो शिक्षक म्हणत आहे। हे आम्हाला ठाऊक आहे, कारण की जी चिन्हे आपण करीतात ती देव बरोबर असल्यापासून कुणालाही करता येणार नाही। ते स्टेटमेंट त्याचं बरोबर आहे, परंतु येशू ख्रिस्ताला त्यांनी मसीहा किंवा देव किंवा तारणारा म्हणून पाहिलेलं नाहीये। तू शिक्षक आहे आणि तू पाठविलेला आहे, मी मानतो, आणि देव बरोबर असल्याशिवाय हे करू शकणार नाही। म्हणजे अजून ख्रिस्ताचं दैवत्व त्याला प्रगट झालेलं नव्हतं। येशू ख्रिस्त त्याला पुढे काही एक्सप्लेनेशन देऊन राहिलेला नाहीये की आमचे कार्यक्रम असे आहे, आम्ही आता इकडे जाणार आहे, तिकडे जाणार आहे। ही इज
डायरेक्टली कमिंग टू पॉइंट तो म्हणत आहे वचन 3 मध्ये, मी तुला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येणार नाही. त्या ठिकाणी नवीन जन्म म्हणजे काय मग? व्हॉट इज न्यू लाईफ? का बरं गरजेचं आहे आपण इफिस करात आणि इतर भाग आपल्याला दाखवून देतं? कारण की प्रत्येक व्यक्ती या जगामध्ये आलेला आत्मिक रीतीने मृत आहे, अपराधामध्ये मृत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी नवीन जन्माची गरज आहे. कोणत्या? आणि येशू ख्रिस्त सांगत आहे खचित म्हणजे हे नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पण त्या नवीन जन्मामध्ये तुम्ही एकही बोट लावून राहिलेले नाहीये. बायबल आपल्याला शिकवत आहे, यू आर नॉट डुईंग एनिथिंग इन युअर न्यू बर्थ. तुम्ही काहीही करून राहिलेले नाही आहे नवीन जन्मासाठी. रक्त आणि मांसाचं कार्य नाहीये नवीन जन्म. तुमच्या इच्छेने घेतलेला निर्णय नाहीये नवीन जन्म. नवीन जन्म तुम्हाला मानवाद्वारे, मंडळांद्वारे, मिशनऱ्यांद्वारे प्राप्त झालेला नाहीये. You have not got your new birth by your pastor, by church and by missionaries. देवाचं कार्य आहे. आणि इथे नवीन अध्याय 3 मध्ये सांगितले जात आहे पुन्हा एकदा की आमेन आमेन, जोपर्यंत देवाचे राज्य, जोपर्यंत तुमचा नवीन जन्म होत नाही, देवाचे राज्य पाहता येणार नाही. म्हणजे देवाच्या राज्याचे वारीस आपण होऊ शकणार नाही. आणि वचन 6 मध्ये त्याचा उलगडा करण्यात आलेला आहे. देहापासून जन्मलेले देह आहे, आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. तुझ्या अगोदरचं एक वचन, 5वं वचन, येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही. आता त्या नवीन जन्माचा अजून प्रवेश ख्रिस्तांनी काय दिलं? त्या ठिकाणी विश्लेषण दिलं. पाण्यापासून आणि काय सांगितलेलं आहे? पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्मल्याशिवाय कोणी देवाचं राज्य पाहू शकणार नाही. नवीन जन्म काय आहे मग? व्हॉट इज न्यू लाईफ? व्हॉट इज न्यू लाईफ? नवीन जन्म काय आहे? नवीन जन्म देवाचं जीवन तुमच्यामध्ये होत आहे. हाऊ कॅन यू डिफाईन द न्यू लाईफ? तुम्ही नवीन जन्माची व्याख्या किंवा विश्लेषण कसं द्याल? नवीन जन्म म्हणजे स्वतः परमेश्वराचं जीवन, दॅट इटर्नल लाईफ, दॅट स्पिरिच्युअल लाईफ, ते आत्मिक जीवन, ते सार्वकालिक जीवन, परमेश्वराचं जीवन तुमच्यामध्ये ओतण्यात येत आहे. रिमेंबर, देवाने आदामाला कसं घडविलं? मातीपासून घडविलं आणि त्याच्यात जीव फुकला. ते काय झालं? ते शारीरिक रीतीने त्याला जीवन आलं. त्याच प्रकारे आपण पाहतो की नवीन जन्म सुद्धा हा देवाकडून आलेला काय आहे? आशीर्वाद आहे. नवीन जन्म हा देवाचं जीवन आहे, ते तुमच्यामध्ये टाकण्यात येतं, तुमच्यामध्ये ओतण्यात येतं त्याच्या आत्म्याद्वारे. बायबल सांगतं आणि मला याच्यावर विश्वासच ठेवावा लागणार. पाण्यापासून म्हणजे काय? पाण्यापासून तुमचा नवीन जन्म झाला नाही तर देवाच्या राज्यात जाऊ शकणार नाही. आता ज्या भ्रष्ट झालेल्या मंडळी आहेत त्या काय म्हणतील? पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा घेतला तर तुमचा नवीन जन्म होणार. पाण्यापासून बाप्तिस्म्याबद्दल सांगून राहिलेलं नाहीये. बॅप्टिझम कॅनॉट सेव्ह यू. बाप्तिस्मा तुमको बचाता नाही है. पाण्यापासून याचा अर्थ काय आहे? बायबल मध्ये आपण जुन्या करारामध्ये जातो तर निवास मंडप आणि काय होतं? मंदिर होतं. आणि मंदिरामध्ये आतमध्ये सेवा करण्याकरिता जाण्याकरिता याजकाला काय करावं लागायचं? याजक काय करायचे? पाण्याने हात धुवायचे, तोंड धुवायचे, स्वतःला स्वच्छ करायचे. पाण्यापासून नवीन जन्म म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या नवीन जन्मामध्ये परमेश्वर तुम्हाला आंतरिक रीतीने सॅंक्टिफाय म्हणजे पवित्र करतो. ही सॅंक्टिफाईज यू, तुम्हाला पवित्र करतो. तो आंतरिक रीतीने तो तुमचं शुद्धीकरण करतो. मग तो याजक त्या निवास मंडपामध्ये जाऊ शकत नाही धुतल्याशिवाय. देवाच्या राज्यामध्ये आपण अस्वच्छ आणि गलिच्छ बनून जाणार आहे का? नाही. आणि मग ते स्वच्छ किंवा शुद्धीकरणाचं कार्य कोण करतं? देवाचं वचन, ख्रिस्ताचं रक्त आणि आत्मा. पाण्यापासून जन्मणे म्हणजे बाप्तिस्मा नव्हे. पाण्यापासून जन्म म्हणजे देवाचा आत्मा सुवार्तेद्वारे, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुमचं आंतरिक शुद्धीकरण करतं
आणि आत्मा जो आहे, आत्मा त्या ठिकाणी तुम्हाला काय करत आहे? नवीन जन्म देत आहे. देवाचं जीवन तुमच्यामध्ये टाकत आहे. म्हणजे एका रीतीने आपण पाहत आहे की आत्मिक रीतीने तुम्ही जे मेलेले आहे, तुमचं आत्मिक पुनरुत्थान त्याचा आत्मा करत आहे. इज गिव्हिंग यू लाईफ. हिज स्पिरिट इज द लाईफ गिव्हर. त्याचा आत्मा जो आहे तो काय आहे? जीवन देणारा एक एजंट आहे, एक माध्यम आहे, एक साधन आहे. मग अशा रीतीने आपण पाहत आहे की नवीन जन्म अत्यंत महत्वाचा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त वारंवार या विशेष करून योहानाच्या पुस्तकामध्ये आपल्याला शिकवित आहे. योहानाचा 5वा अध्याय आणि 25वे वचन जे आहे ते पुन्हा एक वार आपल्याला नवीन जन्माबद्दल शिकवित आहे. योहान 5 आणि 25 कृपया करून वाचा. मी तुम्हाला कधीच कधीच सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील. अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे. थँक्यू. 5 आणि 25 मध्ये आपल्याला दोन्ही पुनरुत्थानाबद्दल सांगितलेलं आहे. जे विश्वासणाऱ्यांचं पुनरुत्थान येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनावर होणार आहे, त्याच्याबद्दल सुद्धा योहान इथे सांगत आहे की तुम्हाला खचित सांगतो, पुन्हा अत्यंत महत्वाचं आहे. खचित म्हणजे मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील. आणि अशी वेळ येत आहे. आणि काय सांगितलेलं आहे? किंबहुना आता आलीच आहे. याचा अर्थ काय आहे की ते पुनरुत्थान आहे शारीरिक. ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळेस तर होईलच शारीरिक पुनरुत्थान, पण किंबहुना अशी वेळ आलेली आहे म्हणजे देवाच्या पुत्राच्या वाणीने त्या ठिकाणी काय आहे? आत्मिक जन्म प्राप्त होईल. आणि जे मेलेले आहे आत्मिक रीतीने ते उठतील. स्पिरिच्युअल बर्थ, न्यू बर्थ, रिजनरेशन बद्दल इथे पुन्हा एक वार सांगण्यात आलेला आहे. तर योहान 5 आणि 25 सुद्धा आपल्याला शिकवित की त्या ठिकाणी पुत्राची वाणी ऐकून त्या ठिकाणी लोक उठतील. मेलेले लोक उठतील म्हणजे आत्मिक रीतीने जे मेलेले आहे ते उठतील. तुम्ही पुत्राची वाणी ऐकता का? मग पुत्राची वाणी सुवार्ता आहे. आणि सुवार्ता ज्या वेळेस सुवार्थिक घेऊन जातो जगामध्ये, सुवार्ता सांगतो, येशू ख्रिस्ताचं वचन सांगतो, मेलेले लोक आत्मिक रीतीने उठतात, त्यांचा नवीन जन्म होतो. ती पुत्राची वाणी, देवाचं वचन, सुवार्ता पुत्राची वाणी आहे. पुत्राची वाणी म्हणजे असं काही ढगातून किंवा आकाशातून आवाज नाही. शमूएला मी तुझं आज तारण करत आहे, असं काय आवाज नाही. पुत्राची वाणी म्हणजे सुवार्ता, देवाचं वचन. आणि आज जर नवीन जन्म होत आहे तर लोक पुत्राची वाणी ऐकत आहे आणि ते मेलेले उठत आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण पाहत आहे की वारंवार आपल्याला बायबलमध्ये शिकवल्या जात आहे हे देवाचं कार्य आहे, येशू ख्रिस्ताचं कार्य आहे. येशू ख्रिस्ताच्या वाणीने लोक उठत आहे, त्यांचा नवीन जन्म होत आहे. लाजर झोपून होता कबरेमध्ये. लाजर स्वतः उठून आला का? मेलेला लाजर 4 दिवसाचा. नवीन जन्म तसाच होतो. देवाच्या लेकरांनो, आपण आत्मिक रीतीने त्या कबरेमध्ये आहे आणि ख्रिस्त लाजराला आवाज देतो, लाजरा बाहेर आहे. आणि त्याच रीतीने जेव्हा सुवार्ता जगामध्ये पसरवल्या जाते आणि मेलेले, आत्मिक रीतीने मेलेले, देवापासून दूर गेलेले लोक त्याची वाणी ऐकतात, त्याच्या आत्म्याने त्यांना नवीन त्या ठिकाणी देवाचं जीवन त्यांच्यामध्ये टाकण्यात येतं आणि ते उठतात नवीन जीवनाकरिता. अशा रीतीने बायबल आपल्याला शिकवत आहे. त्याच प्रकारे गलती याचा 6वा अध्याय आणि 15वं वचन आपण पाहूया. गलती याचा 6वा अध्याय आणि 15वं वचन. कारण सुनता होण्यास किंवा न होण्यास काही नाही. सुनता होणे किंवा न होण्यामध्ये काहीही नाही. तर नवी उत्पत्ती हेच काय ते होय. नवी उत्पत्ती हेच काय होय. नवीन उत्पत्ती देवाचे राज्य पाहिजे. नवीन उत्पत्ती महत्वाची आहे. सुनता होणे किंवा न होणे याच्यामध्ये काहीही नाही. याचा अर्थ काय शिकवत आहे तिथे? तुमच्या रूढी, परंपरा, ते संप्रदाय तुम्हाला नवीन जन्म देणार नाही. नवीन सृष्टी फक्त देवच करतो. आणि नवीन सृष्टी जी आहे त्याच्या आत्म्याने आणि सुवार्तेने
पुत्राच्या वाणीने नवीन जन्म भेटतो. आतापर्यंत आपण ते शिकलेलं आहे. दुसऱ्या कोरिन्थीकराचा 5वा अध्याय आणि वचन 17 कृपया करून वाचा. दुसऱ्या कोरिन्थीकराचा 5वा अध्याय आणि वचन 17. यास्तव जर कोणी ख्रिस्ताच्या ठाईत असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. ठीक आहे. जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तो नवीन उत्पत्ती आहे. आता शिकवल्या काय जातं? प्रभु यीशु मसीह के ऊपर विश्वास रखो तो तुम्हारा नया जन्म होगा. परंतु बाइबल शिकवत है कि पहला नया जन्म होता है, बाद में तुम विश्वास रखते हो. मरे हुआ इंसान कैसा क्या वही विश्वास रखेगा? जब तक उसका आत्मा उसको जिंदा नहीं करता और आत्मिक रूप से वो पहले जिंदा होता है, बाद में वो विश्वास रखता है. प्रभु उसको पश्चाताप का दान देता है, प्रभु उसमें विश्वास भी डालता है, तब वो विश्वास रखता है. तो कारण ये क्या है? फिर पूरी रीति से परमेश्वर का है. कारण संपूर्ण रीतीने परमेश्वराचा आहे. तुम्ही एवढी पण मदत करून नाही राहिलेले आहे देवाला. देयर इज वन थियोलॉजी. त्या ठिकाणी एक शिक्षण आहे की आधा काम प्रभु का है और आधा हमारा है. तुम परमेश्वर के लेवल के बन रहे हो. दैट इज अ फॉल्स गॉस्पेल. वो झूठा शिक्षा है कि आधा काम परमेश्वर ने करके रखा है तुम्हारे तारण के लिए और आधा अभी तुमको करना है. वो झूठा सुसमाचार है भाई. तुम्हें वो जीवन देता है, विश्वास का दान देता है, तुम्हें जीवित करता है. पश्चाताप भी एक दान है और इसलिए तुम उस पर विश्वास करते हो और वो उसका परिणाम तारण में होता है. विश्वास रखो और तुमको नया जन्म मिलेगा. बाइबल ये नहीं सिखाता. तुम्हारा पहले नया जन्म होता है. आत्मिक रूप से जो मरा हुआ इंसान है उसमें आत्मा के द्वारा, सुवार्ता के द्वारा जीवन डाला जाता है. वो उठता है और उसे अपने पापों का पश्चाताप होता है, विश्वास रखता है मसीहा के ऊपर और उसका परिणाम उद्धार में होता है. विश्वास रखने से नया जन्म नहीं मिलता. नया जन्म होता है इसलिए तुम विश्वास रखते हो. आमीन. यस, बाइबल बहुत ही सीधी रूप से हमें सिखा रहा है. देखिए अभी दूसरा कोरिन्थियों इसके 5 और 17 में कहा गया है कि जो कोई भी प्रभु यीशु मसीह में है वो क्या है? न्यू क्रिएशन है. वो क्या है? नवीन सृष्टी आहे. ते नवीन सृष्टी म्हणजे त्या ठिकाणी नवीन जन्मामध्ये तुमचे उद्देश, तुमचे मार्ग, तुमचे ध्येय आणि तुमची डेस्टिनी, तुमचा प्रवास देवाने बदललेला आहे. जे तुम्ही अगोदर होते त्या ठिकाणी वासना आताच बहिणीने वाचलं की त्या संसारिक अभिलाषा पूर्ण करत आणि सर्व प्रकारचे पापामध्ये ख्रिस्ताला जाणण्या अगोदर आपण पापामध्येच मृत होतो. ते पापच एवढं आपल्याला आवडायचं आणि ते पापच माझं जीवन आहे असं झालेलं होतं. पण ख्रिस्ताला जाणल्यानंतर, नवीन जन्म झाल्यानंतर देवाने आपले त्या ठिकाणी मार्ग बदलले, उद्देश बदलले, आपला स्वभाव तो बदलतो, आपले नियम त्यांनी बदललेले आहे. आपली डेस्टिनी म्हणजे प्रवासाचा जो थांबा आहे तो पण त्यांनी बदललेला आहे. ही चेंजेस मॉरली तो आपल्याला आत्मिक रीतीने आणि नैतिक रीतीने बदलतो. मला देवाची ओळख झालेली आहे, माझा नवीन जन्म झालेला आहे, मी ख्रिस्तामध्ये आहे आणि मी जुन्याच पद्धतीने जगत आहे. आपण लबाडी करत आहे. वी आर मेकिंग गॉड लायर. आपण लबाडी करतो. एक तर ख्रिस्त तुमचा संपूर्ण प्रभू आहे, नाहीतर तुमचा तो कोणताच प्रभू नाही. ही इज लॉर्ड ऑफ यू. ही विल बी कम्प्लीट लॉर्ड ऑफ यू और ही विल बी नॉट लॉर्ड ऑफ युअर लाईफ. एक तर तो तुमचा प्रभू आहे, नाहीतर मग तो तुमचा प्रभू नाहीये. आपण दोन्ही मार्गाने चालू शकणार नाही. नवीन जन्म आपल्याला टोटली बदलून टाकतो. आपले ध्येय, आपले उद्देश, आपले मार्ग, आपले विचार, त्याला न्यू क्रिएशन इन ख्राइस्ट म्हटलेलं आहे. माझा नवीन जन्म झालेला आहे, पण त्या सर्व घाणेरड्या जुन्या गोष्टीमध्ये मी जीवन जगत आहे. आपण लबाडी करत आहोत. बायबल आपल्याला शिकवित आहे की त्या ठिकाणी ख्रिस्ताचं गौरव, त्याचं त्या ठिकाणी सामर्थ्य आणि त्याचा हात आपल्या डोक्यावर पडल्यानंतर आपण त्या जुन्या जीवनामध्ये पुन्हा जगणार नाही. याकोब 1:18 कृपया करून वाचा.
आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्य वचनाने जन्म दिला. आता इथे पुन्हा एकदा नवीन जन्माचं काय भेटत आहे आपल्याला, अजून एक पैलू भेटत आहे. नवीन जन्म म्हणजे त्या ठिकाणी एका प्रकारे 9 महिने त्या स्त्रीने त्या लेकरास पोटा गर्भामध्ये ठेवले आणि आता डिलिव्हरी होत आहे आणि बाहेर त्या जगामध्ये जन्म होत आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे याकोब 1:18 मध्ये. पण ते कसं झालेलं आहे, हाऊ इट हॅपन, त्याच्यामध्ये मग नवीन जन्मामध्ये काय काय इन्व्हॉल्ड आहे, आत्म्याद्वारे आहे. आणि याकोब आपल्याला काय सांगत आहे, नवीन जन्म कशाने भेटला, पूर्ण वाचा, नवीन जन्म कशाने भेटलेला आहे, वचनाने, सत्य वचनाने भेटलेला आहे. आणि म्हणून वचनाची घोषणा, सुवार्तेची घोषणा अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या गावामध्ये सकाळीच उठून कोणी असं आपोआप ख्रिश्चन नाही होत, अरे आज मला ख्रिश्चन व्हायचं आहे, नाही. देवाचे सुवार्थिक पाळक लोक आणि लोक ज्या वेळेस आत्मिक रीतीने मृत झालेले जे लोक आहे त्यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचते, वचन पोहोचते आणि त्याचा आत्मा कार्य करतो त्या पाप्या मेलेल्या, आत्मिक रीतीने मेलेल्या व्यक्तीमध्ये. आणि देव त्याच्या आत्म्याने काय करतो, त्याला नवीन जन्म देतो, पश्चातापाचं दान देतो. विश्वासही त्यांनीच दिलेला आहे म्हणतो, फिलिप्पीकरांचं 1:19 मध्ये सांगितलेलं आहे. विश्वासही त्याचा आहे, विश्वासही तुमचा नाहीये, म्हणजे पोरगा नाही बघा हा विश्वास. आणि म्हणून इफिस्करा त्याचा 2रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, कृपेने विश्वासाने तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झालेले नाहीये, हे तुम्हारे हाथ से हुआ नहीं, तो फिर आप लोगों को उद्धार में घमंड करने की कोई बात ही नहीं रखी प्रभु ने. मेरी पुण्य आई संप्रदाय, बपतिस्मा लिया, प्रभु भोज लेता हूँ, दान करता हूँ, रेगुलर में चर्च में जाता हूँ, इसलिए मेरा नया जन्म नहीं होता है. लक्षात, त्या सर्व मानवी रूढी, संप्रदाय, परंपरा याला नवीन जन्मामध्ये कुठेही स्थान नाहीये. इट ओनली बिलॉंग्स टू द लॉर्ड. फक्त देवच तो काय करत आहे, नवीन जन्म करत आहे. आंधळ्याचे डोळे उघडले परमेश्वराने, येशू ख्रिस्ताने, त्याच्यापेक्षा महान आहे आपल्या आत्मिक नेत्र उघडणे. लाजराला मृत अवस्थेमधून उठविलं, त्याच्यापेक्षा महान आहे तुमचा नवीन जन्म. नवीन जन्माला पवित्र शास्त्रामध्ये अधिक महत्व आहे. आणि जर आपण आपला नवीन जन्म झालेला आहे तर आपण जुन्या तऱ्हेने, जुन्या पद्धतीने जगणार नाही. नवीन जन्म देवाला, नवीन जन्मामध्ये त्या ठिकाणी देवाच्या गौरवाची स्तुती होणे हेच आहे. मग नवीन जन्म झाल्यानंतर परमेश्वराने आपले ध्येय मार्ग बदललेले आहे, आपला स्वभाव बदललेला आहे, विचार बदललेले आहे, आंतरिक रीतीने आपल्याला बदललेला आहे. आणि मग त्या नवीन जन्मलेल्या बालकाचं कार्य हेच आहे की त्याचा निर्माण करता जो आहे त्याची इच्छा पूर्ण करत त्याचं गौरव करत राहणे. बायबल आपल्याला चांगल्या प्रकारे शिकवत आहे. पहिले पेत्र 1 अध्याय आणि वचन 3 शेवटचा संदर्भ आहे, कृपया करून वाचा. 1 Peter chapter 1 verse 3. पुन्हा एकदा नवीन जन्माबद्दल पेत्र आपल्याला शिकवित आहे. पहिले पेत्र याचा 1 अध्याय आणि वचन 3, त्यामध्ये काय काय सांगितलं आता, नवीन जन्म कशासाठी दिलेला आहे, वाय ही गेव. एकदा तुमचा नवीन जन्म झाला त्याच्यानंतर तुम्ही तुमचा नवीन जन्म गमावणार नाही. वचन प्राप्त करण्यासाठी, सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याकरिता तुम्हाला नवीन जन्म भेटलेला आहे. अविनाशी वचन प्राप्त करण्यासाठी एकदा नवीन जन्म झाला तर जगातील कोणत्याही सिस्टम,
राजे, अधिकार किंवा तुमचे स्वतःचे पाप किंवा तुम्ही स्वतः तो नवीन जन्म कॅन्सल करू शकणार नाही. यू कॅनॉट कॅन्सल दैट न्यू लाइफ. समझलं? इसलिए मिला है भाई नया जन्म. पहला पत्र, पहला अध्याय वचन 3 हमें क्या कह रहा है? अविनाशी वचन प्राप्त करण्याकरिता आपला नवीन जन्म झालेला आहे. जिवंत आशा प्राप्त करण्यासाठी. आणि जिवंत आशा आहे ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने मला सार्वकालिक जीवन भेटणार आहे आणि ते अविनाशी वचन मला प्राप्त होणार आहे. आणि मग आपण पाहत आहे की नवीन जन्म मग जो ह्या ठिकाणी आपला ह्या भूतलावर झालेला आहे तो कुठे न्यायचा आहे आपल्याला? अविनाशी वचन प्राप्त करण्यासाठी. दिस इज द पॉवर ऑफ द गॉस्पेल. हीच आहे सुवार्तेचं सामर्थ्य, ख्रिस्ताचं सामर्थ्य, त्याच्या आत्म्याचं सामर्थ्य. जे आपण मेलेले होतो आपल्याला जिवंत केलं, त्याचे लेकरं केलं आणि अविनाशी वचनाकरिता आपला नवीन जन्म झालेला आहे. प्रभू आपल्याला आशीर्वाद देव आणि त्याच्याकरिता जगण्यासाठी मदत करो, सहायता करो. सर्व आदर, महिमा, गौरव त्याला महान आणि जिवंत देवाकरिता आहे. नवीन जन्म देवाकडून झालेला आहे. रक्त, मांस आणि आपल्या इच्छेने झालेला नाही. संप्रदाय, विधी, मानवाद्वारे झालेला नाहीये. अर्ध काम देवाने करून ठेवलं आणि अर्ध मी केलं असे म्हणू शकत नाही. इट इज अ कम्प्लीट वर्क ऑफ गॉड. 100% वर्क ऑफ गॉड. प्रभू आपल्याला आशीर्वाद दे. थैंक यू पास्टर जी. और जो वचन हमारे बीच में आपने दिया, परमेश्वर हमसे ये बात करना चाहता है कि हर वक्त हमें उसमें बने रहना है, तो हम सही रूप से जाना है. अन्य शिक्षाओं के द्वारा हमें अपने विश्वास को बढ़ावा देते हुए नहीं, वो एक स्थिति से हम जाएंगे कि जहाँ सही अर्थ नहीं पता, लेकिन जब विश्वास से हम आगे बढ़ते हैं और उसकी पढ़ाई अच्छी तरह से करते हैं, प्रभु का वचन हमें परमेश्वर के उसके ज्ञान, उसका पवित्र वचन के द्वारा हमारे नेत्र खोल देता है, ताकि हम इस दुनिया में अंधकार में जी रहे तो पूरे रीति से हमें प्रकट हो. और ये प्रकट हो चुका है, और ये कोई रहस्यमय, कोई दूसरा ज्ञान या कोई विज्ञान ज्ञान हमारे जीवन में और भी कोई खोज करना है, ऐसा कुछ नहीं है. केवल पास्टर को पता है और किसी विश्वासी को नहीं पता होगा. सभी को ये मालूम हो रहा है परमेश्वर का वचन के द्वारा. इसलिए परमेश्वर के वचन के लिए हम धन्यवाद देंगे. इसलिए हमने देखा भी वचन संहिता में पहला वचन 17 वचन में कि ताकि मैं जीवित रहूं. तो इससे भी मालूम होता है कि हम पहले डेथ पे परमेश्वर के वचन के द्वारा हम जीवित हो चुके हैं. ये दिए वचन के लिए हम धन्यवाद देंगे. और इस वक्त हम प्रभु को अपने द्वारा जो ऑफरिंग है, दान है, उसके भंडार में ले आएंगे और प्रभु को धन्यवाद देंगे. और उससे पहले कि हम ऑफरिंग का गीत गाए, हम प्रार्थना करते हैं छोटे सी, और सभी बातों को धन्यवाद देते हैं. प्रार्थना करेंगे हम. सुनाओ वचन हमारे दिल में रहे और वो उस प्रकार हम आगे बढ़ते हैं जो परमेश्वर चाहता है. प्रार्थना करते हैं. स्वर्गीय पिता परमेश्वर, हम तुझे धन्यवाद, स्तुति, प्रशंसा देते हैं. प्रभु तो कितना महान है. तेरे द्वारा हमारे जीवन को प्रभु आपने सुरक्षित किया. प्रभु हमारे जीवन को विरुद्ध की स्थिति में रहते हुए भी आपका जो सामर्थ्यशाली वचन, जीवन देने वाला वचन, हमें फिर से एक बार प्रभु आपके नाम में, आपके वचन में प्रभु नई सृष्टि, नया जन्म हमारे लिए दिया गया है. उस नए जन्म के द्वारा अनुसार हम जीवन जीने के लिए हमें सहायता और मदद करें. ये जानकर हमें जाना है कि हम सुरक्षित हैं. प्रभु हमें निराश नहीं होना, हमें परमेश्वर हताश नहीं होते हुए अपने विश्वास में कमजोर नहीं होना, पर ये जानकर खुशी मनाते हुए आगे बढ़ना है कि मेरा जीवन सुरक्षित है, क्योंकि मेरा नया जन्म जब हुआ ये केवल यीशु परमेश्वर के द्वारा उसकी इच्छा के अनुसार हुआ. और वह अगर चाहता है
कि मेरा नया जन्म हो तो वो जानता है कि मेरा जीवन कैसे सुरक्षित रहे। इसलिए विश्वास के द्वारा आपने हमें सुरक्षित रखा। ये बात विश्वास रखने के योग्य है प्रभु। ये वचन इसके लिए हम धन्यवाद देते हैं और इस वचन प्रदान करने के लिए आपने इस सहायता की, जो आपके दास के लिए धन्यवाद देते हैं। सभी बातों के लिए धन्यवाद, प्रशंसा केवल आप ही को मिले। प्रार्थना यीशु मसीह के नाम में करते हैं, आमीन। इस वक्त हम गीत गाते हैं गीत के लिए। पेज नंबर 63 62 कितने बदले ये होते हैं हवा है, हम मसीहा में रहेंगे सदा। दोन से 3 नंबर का गाणं आहे। मी विनंती करतो आपले शाहू ऑपरेट कलेक्ट करके। कितने बदलेंगे रुत ये हवाएं, हम मसीहा में रहेंगे सदाए। अगर होंगे भी अपने पराए, हम मसीहा में रहेंगे सदाए। कितने बदलेंगे रुत ये हवाएं, हम मसीहा में रहेंगे सदाई। अगर होंगे भी अपने पराए, हम मसीहा में रहेंगे सदाई। मेरा खुदा है जन्नत का नजारा, मेरी आशाओं का है वो किनारा। मेरा खुदा है जन्नत का नजारा, मेरी आशाओं का है वो किनारा। उसकी चाहत मेरा मन भाए, उसकी चाहत मेरा मन भाए। हम मसीहा में रहेंगे सदा, बदलेंगे खुद ये हवाएं, हम मसीहा में रहेंगे सदा। अगर होंगे भी अपने पराए, हम मसीहा में रहेंगे सदा। प्रभु की महिमा हो। मैं इस वक्त प्रार्थना करता हूँ इस ऑफरिंग के लिए और सभी बातों के लिए। और आखिरी प्रार्थना और आशीष जो है हमारे बीच में पास्टर जी है, उनसे फिर से एक बार विनती करूंगा वो आखिरी प्रार्थना और आशीष। इस वक्त प्रार्थना करते ऑफरिंग के लिए। आइए प्रार्थना। स्वर्गीय प्रभु परमेश्वर पिता, हम धन्यवाद देते हैं, उन्हें बहुत ही बड़ी आशीष हमें दी है कि वो हम उसकी गणना या उसे प्रभु क्रमानुसार नहीं रख पाएंगे। इतने अद्भुत रीति से प्रभु हमारे जीवन को आशीषों से भर दिया है। परमेश्वर तू जिंदा खुदाऊं, पवित्र परमेश्वर, आदरणीय, स्तुति के योग्य ऐसा परमेश्वर है। तूने हमें रचा, हमारे जीवन को प्रभु सुरक्षित रखा तेरे महिमा के लिए, उस उद्देश्य को पूरा करने के लिए। प्रभु हमारे जैसे ऐसे कितने भाई बहन हैं जिनको प्रभु छल के द्वारा, छल से और तकलीफों से गुजरना पड़ रहा है। हम याद करते हैं उन लोगों के लिए जो प्रभु इराक, सीरिया देशों में प्रभु बच्चियों को या छोटे बच्चों पर अत्याचार हो रहा है, बड़े लोगों को, बुजुर्ग लोगों को, जवानों को प्रभु तकलीफों से गुजरना पड़ रहा है।
उन्हें एक ऐसी जिंदगी उन्हें वो जी रहे हैं, एक जानवर जैसे प्रभु ऐसे दुष्टों से जो उन्हें छल उन्हें पार रहे। ऐसे में प्रभु हमारे जीवन में प्रभु कितने हम भाग्य हम कहेंगे कि तूने हमें सुरक्षित रखा। लेकिन यह वक्त ऐसे समय में भी ऐसा वक्त भी हम पर आ गुजरेगी, ऐसे समय आ रहा है चारों ओर से, लेकिन प्रभु जो तूने कहा तूने चाहा वही पूरा होगा कि अगर हम छल में भी तकलीफों में भी अगर है तो प्रभु हम प्रभु में रहते हुए जब हम जाएंगे उस परीक्षा की घड़ियों में अगर हम जा रहे हैं तो हमारे विश्वास में हम न पीछे हटना, यही आपकी इच्छा है और यही चाहता है जो आपके प्रियजन है, आपके विश्वासी जन है, और ये आपको अच्छी तरह से पता है। इसलिए प्रभु हम उन लोगों के लिए प्रार्थना करते हैं जो हमारे जैसे भाई बहन है तकलीफों में गुजर रहे हैं, उनकी तू सुरक्षा कर और ऐसे दुष्टों के चुंगल से उन्हें बचा, उन्हें सुरक्षित रख और प्रभु उनके द्वारा आपकी महिमा होने दे। तो समाचार उनके कानों तक पहुंचे जहां प्रभु कठिन समय है, कठिन लोग हैं, कठिन मन के लोग हैं और उनका जीवन बदल जाए, ऐसा प्रार्थना करते प्रभु। इसी प्रकार हम प्रार्थना करते हमारे देश के लिए, देश के जगह जगह में जहाँ कहीं सुसमाचार फैलाया जा रहा है वो कार्य अधिक आशीषित हो प्रभु, और उस कार्य के द्वारा ऐसे भटके हुए आत्माएं, भटके हुए जो लोग हैं, भाई बहन है, भ्रष्ट हो चुके, उन्हें प्रभु फिर से एक बार नया जन्म देकर उन्हें प्रभु तेरे स्वर्गीय राज्य में तेरी इच्छा के अनुसार सब हो रहा है पूरा। और करते समय जो सुवार्थी संस्था है, मिशन ऐसे चर्च विश्वासी लोग हैं काम कर रहे हैं, उन्हें शक्ति सामर्थ्य, और ये सब करने के लिए प्रभु आप ऐसे लोगों को प्रेरणा दे रहा है कि जहाँ वो अपने हाथ को बढ़ाए और प्रभु आपके लिए जो कुछ हो सके वो देते हैं। ऐसे हाथों ऐसे लोगों को आप आशीषित करने वाले परमेश्वर। इसी रीति से जो आज ये इसी प्रकार आज ये ऑफरिंग के लिए हम प्रार्थना करते हैं। इस ऑफरिंग को हमने जो दिया है हमारे द्वारा नहीं प्रभु, जो कुछ आपसे हमने प्राप्त किया है उसी से हमने आपके लिए हमने दिया है प्रभु। हमारे द्वारा कुछ भी नहीं हो प्रभु, हम कर सकते हैं जो कुछ हम प्राप्त कर रहे हैं ये केवल आपके द्वारा है, उसी में से हम आपको दे रहे हैं, ये आपको ग्रहणीय हो। इस पर आपका आशीष हम चाहते हैं, जिसके द्वारा आपकी सेवकाई अधिक से और सच्चाई का सुसमाचार प्रभु और जगह जगह तक पहुंचने के लिए इसका इस्तेमाल हो, इसलिए हम प्रार्थना करते हैं। सभी को प्रभु आपका आशीष, आपका अनुग्रह सब पर बने रहे। प्रार्थना करते प्रभु, हम जो इस संस्था के द्वारा सेवा कर रहे हैं, संस्था के अधिकारी वर्ग, स्पॉन्सरशिप करने वाले, प्रार्थना करने वाले सभी को आपके हाथ में दे प्रभु। उन प्रियजनों पर आपका अनुग्रह, आपकी दया, आपका प्रेम, आपकी शांति उनके जीवन में सदैव बने रहे, इसके द्वारा आपकी महिमा हो। परमेश्वर प्रार्थना में याद करते भारत देश में जैसे मिशन के द्वारा जाके भी स्टेशन है, वहाँ के स्टेशन लोग, विश्वासी जन, प्रार्थना करने वाले और सेवा करने वाले सेवक वर्ग, उनके परिवार सबों पर आपका आशीष बने रहे प्रभु परमेश्वर। जो लोग हमारे बीच में से आज अशक्त दुर्बल है, शारीरिक रूप से प्रभु दुर्बल है, तकलीफों में से जा रहे हैं, उन्हें सभी को आप सहायता कर दो, आप चंगाई दीजिए, स्वस्थता दीजिए और आपके महिमा के लिए सब कुछ हम सब आपके हाथों में पड़ते, आप हमें अगुवाई कीजिए और सारी बुराई से भी दूर रखिए और माफी चाहते अगर हमने अनुचित बातें ऐसे की है प्रभु यीशु मसीह के नाम में प्रभु हमें माफ कर दो। जो यीशु मसीह का लहू, केवल उसका लहू शुद्ध करने के योग्य है, हमारे लिए कोई और काम या और कोई धार्मिक परंपरा रूढ़ी नहीं जिससे कि हम अपने जीवन को शुद्ध और नए जीवन हमने पाया। केवल यीशु मसीह के लहू में हमने सब कुछ पाया है, जिसके लिए हमारे जीवन में उसी के लिए हम घमंड करें, उसी में घमंड करें, इसलिए हम सहायता आगे का समय आपके हाथों में देते प्रभु। सभी बातों के द्वारा आपकी महिमा हो। यीशु मसीह जो हमारा उद्धार करता है उसके मधुर मीठे नाम से प्रार्थना करते हैं, आमीन। हमारे प्रभु यीशु मसीह की कृपा, स्वर्गीय पिता का प्रेम और पवित्र आत्मा की सहभागिता आज
और नित्य हमारे संग रहे। आमेन। शालोम सर्वांना। सूचना है 31 अक्टूबर जो है आपको मालूम ही होगा, और जिनको नहीं पता बताना चाहता हूँ कि 31 अक्टूबर एक रिफॉर्मेशन डे है। रिफॉर्मेशन डे के बारे में आप में से कितने लोगों ने सुना है पता नहीं, परंतु रिफॉर्मेशन जो आया था जर्मनी से शुरू हुआ और पूरी दुनिया में रिफॉर्मेशन हुआ था मार्टिन लूथर इनके द्वारा। आणि मग 1517 मध्ये जे रिफॉर्मेशन झालं तेव्हापासून रोमन कॅथलिक मंडळांपासून छोट्या सुवार्तेपासून जी खरी मंडळी आहे ती काय झाली होती, विभक्त झाली होती। आणि मग त्या गटाला काय नाव दिलं, प्रोटेस्टंट। प्रोटेस्टंट हे नाव दिलेलं। तर आपण पाहतो की आपण जे गटामध्ये आहे ते आपण प्रोटेस्टंट या गटामध्ये आहे आणि त्याला होऊन 499 वर्ष झाले। कधी झालं, 1517 मध्ये। आणि मग 499 वर्ष झालेले आहे। त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी पुण्यामध्ये कार्यक्रम घेत आहे, एक सेमिनार घेत आहे। सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 5 पर्यंत राहणार आहे आणि त्याच्यामध्ये विशेष करून ज्या 5 गोष्टींवर ते रिफॉर्मेशन ची सुधारणा घडून आली, केवळ ख्रिस्त, वचन केवळ, विश्वास केवळ, कृपा केवळ आणि देवाच्या गौरवाकरिता केवळ। 16 स्क्रिप्चर, 16 faith, 16 gratia, 16 grace for the glory of God and for Christ alone। म्हणजे एक जे 5 तत्व, त्या 5 तत्वावर ते रिफॉर्मेशन त्या देशांमध्ये घडून आणलं। त्या 5 तत्वांवर आम्ही त्या दिवशी शिक्षण देणार आहे। वेगवेगळे त्या ठिकाणी सेवक असणार आहेत। तर तुम्ही पण असावं अशी इच्छा आहे। दिवाळीचे दिवस आहेत 31 ऑक्टोबर म्हणजे, तर त्या निमित्ताने तिथे कार्यक्रम ठेवलेला आहे। बायबल सेंटर मध्ये असेल, जागा बदलली तर आम्ही तुम्हाला सांगू। शालोम। और दूसरी बात, बुधवार की प्रार्थना भी है जो हमारे घर होगी, थोड़ा ध्यान दीजिए। और 7 बजे हम सब लोग एकत्रित होंगे। बंद केलं रेकॉर्डिंग। रिकॉर्डिंग शालोम। शालोम। शालोम।